स्वामी एका ठिकाणी शांतपणे बसले होते. त्यांच्या भोवती भक्तांची गर्दी जमली होती. कुणी त्यांच्या चरणांवर डोकं ठेवत होतं, कुणी डोळ्यात पाणी आणून आपलं दुःख सांगत होतं, तर कुणी काहीच न बोलता फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतं. त्या गर्दीत एक जिज्ञासू माणूसही बराच वेळ उभा होता. इतर लोक स्वामींकडे आपल्या समस्या घेऊन आले होते, पण या माणसाच्या मनात मात्र वेगळाच प्रश्न घोळत होता. शेवटी तो गर्दीतून वाट काढत पुढे आला. त्याने स्वामींसमोर हात जोडले आणि काहीशा संकोचाने विचारले, स्वामी, आपण मूळचे कुठले? आज आपल्याला हा प्रश्न अगदी साधा वाटतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट झाली तरी आपण सहज विचारतो, तुमचं गाव कोणतं, कुठून आलात? पण त्या माणसाला कदाचित कल्पनाही नसेल की त्याने विचारलेला हा साधा प्रश्न पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक मोठं रहस्य बनून राहणार होता. स्वामींनी त्या माणसाकडे पाहिलं. काही क्षण वातावरण शांत झालं. त्याला वाटलं असेल की आता एखाद्या गावाचं नाव मिळेल, एखाद्या प्रदेशाचा उल्लेख होईल आणि स्वामींच्या भूतकाळाचा पहिला धागा आपल्या हातात येईल. पण तसं काही झालंच नाही. स्वामींच्या मूळ स्थानाविषयी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांबद्दल पुढे वेगवेगळ्या चरित्र परंपरांमध्ये निरनिराळे उल्लेख आले. मात्र त्यातून आजच्या अर्थाने एखादं निश्चित जन्मगाव, घराणं आणि जन्मतारीख आपल्या हातात असं काही येत नाही. उलट स्वामींच्या आयुष्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला की रहस्य कमी होण्याऐवजी अधिकच गडद होत जातं. ते कसं? चला तर आपण या कथेच्या माध्यमातून पुढे बघूया. अक्कलकोटमध्ये स्वामींची कीर्ती जसजशी वाढत गेली तसतशी त्यांच्या भोवतीची गर्दीही वाढू लागली. एखादा गरीब शेतकरी पिकाच्या चिंतेने त्यांच्या चरणी येत होता. एखादी आई आपल्या मुलासाठी प्रार्थना करत होती. एखादा व्यापारी संकटातून मार्ग मिळावा म्हणून येत होता. तर आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचलेला एखादा वृद्ध मनाला आधार मिळावा म्हणून तासनतास स्वामी समर्थांच्या जवळ बसून राहत होता. पण या सगळ्या गर्दीमध्ये अधूनमधून कुणाच्या तरी मनात तोच प्रश्न पुन्हा उभा राहत असे, या स्वामींच्या आईचं नाव काय असेल? त्यांचे वडील कोण होते? त्यांच्या वडिलांचं नाव काय? त्यांचा जन्म कोणत्या गावात झाला? लहानपणी त्यांना कोणत्या नावाने हाक मारली जात होती? त्यांनी घर कधी सोडलं? संन्यास कधी घेतला? प्रश्न अनेक होते, पण प्रत्येक प्रश्नाचा माग काढताना एका ठिकाणी येऊन धागा जणू तुटून जात होता. हीच गोष्ट सर्वात आश्चर्यकारक होती. एखादा सामान्य संन्यासी एका गावातून दुसऱ्या गावात आला तर त्याच्या मागे कुठेतरी भूतकाळाच्या खुणा असतात. कुणीतरी जुना परिचित भेटतो, कुणीतरी म्हणतो की मी यांना पूर्वी अमुक ठिकाणी पाहिलं होतं. कुठेतरी त्यांचं कुटुंब सापडतं किंवा त्यांच्या आयुष्यातील आधीच्या काळाची एखादी ठोस आठवण पुढे येते. पण स्वामी समर्थांच्या बाबतीत लोक जितके मागे जाण्याचा प्रयत्न करत होते तितकंच जणू धुकं दाट होत होतं. समोर स्वामी स्पष्ट दिसत होते. त्यांच्या भोवती घडणाऱ्या घटना लोक अनुभवत होते. त्यांच्याबद्दलच्या कथा दूरवर पोहोचत होत्या. पण त्यांच्या आयुष्याचं पहिलं पान मात्र कुठे आहे हे सहज सापडत नव्हतं. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना बघण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हळूहळू एक विचित्र बदल झाला. सुरुवातीला लोक विचारत होते, हे स्वामी कुठून आले? पण त्यांच्या सहवासातील विलक्षण अनुभवांच्या कथा वाढू लागल्यानंतर प्रश्न बदलत गेला. स्वामी नेमके कोण आहेत? कारण एखाद्या व्यक्तीचं जन्मस्थान शोधणं एक गोष्ट होती, पण समोर बसलेल्या या विलक्षण संन्यासाचं अस्तित्व समजून घेणं त्याहूनही कठीण होतं. कधी ते शांत बसत असे, कधी एखाद्यावर कठोर शब्दात बोलत, कधी एखाद्या दुःखी माणसाला अनपेक्षितपणे आधार देत, तर कधी त्यांच्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडत की त्यांचा अर्थ त्या क्षणी कुणालाच समजत नसे. भक्त परंपरेमध्ये तर त्यांच्या अंतर्ज्ञानाचा आणि विलक्षण अनुभवांच्या असंख्य कथा पुढे सांगितल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या जन्माचा शोध घेण्यासाठी आलेल्या माणसालाही कदाचित काही काळाने वेगळाच प्रश्न पडत असेल, मी यांच्या भूतकाळाचा शोध घेतोय, पण यांना माझ्या मनातलं कसं समजतं?
स्वामी समर्थांची कथा म्हणूनच एखाद्या सामान्य जीवनचरित्रासारखी सरळ रेषेत पुढे कधीच जात नाही. एखादा चित्रपट आपण मध्यातून पाहायला सुरुवात केली आणि मग त्याचं पहिलं दृश्य शोधू लागलो तशी अवस्था होते. अक्कलकोटमधील स्वामी आपल्याला दिसतात, त्यांच्या भोवतीचे भक्त दिसतात, त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतात. पण मन पुन्हा पुन्हा विचारत राहतं, पहिलं दृश्य कुठे आहे? स्वामी लहान असताना कसे होते? त्यांना सर्वात आधी स्वामी कुणी म्हटलं? त्यांचं बालपण कुठे गेलं? की आपण विचारत असलेले प्रश्नच चुकीच्या दिशेने जात आहेत. काळ पुढे सरकत गेला आणि स्वामी समर्थांच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळ्या कथा भक्त परंपरेमध्ये रुजू लागल्या. काही भक्तांसाठी ते दत्ताचे अवतार होते. काही परंपरांनी त्यांच्या अस्तित्वाचा धागा त्याही आधीच्या एका महान तपस्वी व्यक्तिमत्वाशी जोडला. श्रद्धा असणाऱ्या अनेकांना त्यामुळे त्यांच्या आईवडिलांचं नाव किंवा जन्मगाव शोधण्याची कधी गरजच वाटली नाही. त्यांच्यासाठी उत्तर साधं होतं, ते स्वामी समर्थ आहेत. पण प्रत्येक जिज्ञासू मन इतक्या सहज थांबत नाही. प्रश्न विचारणारा माणूस धागा पकडून आणखी मागे जातो आणि मग स्वामी समर्थांच्या आयुष्याचा हाच धागा पकडून मागे जाण्याचा प्रयत्न केला तर तो अक्कलकोटच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून खूप दूर घेऊन जातो. गावं मागे पडतात, माणसांची वस्ती विरळ होत जाते आणि कथेमध्ये एक वेगळंच ठिकाण समोर येऊ लागतं. ते म्हणजे घनदाट जंगल, तपश्चर्येची परंपरा आणि दत्तभक्तांच्या मनात अत्यंत श्रद्धेने घेतलं जाणारं एक नाव, ते म्हणजे कर्दळी वनाचं. कथा सांगते की कर्दळी वनाच्या त्या घनदाट परिसरात एक महान तपस्वी दीर्घ समाधीत लीन होते. दिवस गेले, महिने गेले, वर्षसुद्धा सरली. ऋतू बदलत राहिले. उन्हाळा आला, पावसाळा गेला, पुन्हा थंडी आली, पण समाधी कधी भंगली नाही. काळ इतका पुढे सरकला की त्या तपस्वीच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ तयार केलं. हळूहळू ते वारूळ मोठं होत गेलं आणि आत कुणीतरी समाधीस्थ आहे याची बाहेरून कल्पनाही येणार नाही अशी अवस्था झाली. जंगल मात्र आपल्या गतीने जगत राहिलं. पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ, पावसाच्या सरी आणि पुन्हा उन्हाची तप्त किरणं सगळं बदलत राहिलं. पण त्या वारुळाच्या आत असलेली समाधी मात्र अबाधित राहिल्याचं भक्त परंपरा सांगते. आणि मग एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोड्या आला. त्याच्यासाठी तो दिवस इतर दिवसांसारखाच होता. घर चालवण्यासाठी लाकूड तोडायचं, ते घेऊन परत जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच काम करायचं, ही त्याची दिनचर्या होती. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. जंगलात फिरताना त्याने एक योग्य झाड पाहिलं. त्याने हातातील कुऱ्हाड घट्ट पकडली आणि पूर्ण ताकदीने जोरात घाव घातला. पण कथेनुसार तो घाव जिथे पडायला हवा होता तिथे न पडता जवळच्या वारुळावर बसला. वारुळाचा काही भाग तुटला आणि त्यातून रक्तासारखं काहीतरी बाहेर येताना दिसलं. हे बघून क्षणभर लाकूडतोड्याचा श्वासच अडखळला. निर्जीव वाटणाऱ्या वारुळातून रक्त कसं येऊ शकतं? घाबरलेल्या अवस्थेत त्याने वारुळाचा भाग बाजूला करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं त्याने तो हादरून गेला. त्या वारुळाच्या आत एक तपस्वी समाधीस्थ अवस्थेत असल्याचं त्याला दिसलं. अशी कथा सांगितली जाते. लाकूड तोड्याला आपल्या हातून मोठा अपराध घडल्यासारखं वाटलं. तो घाबरून त्या तपस्वीसमोर नतमस्तक झाला. पण त्या क्षणी राग, शिक्षा किंवा शाप याऐवजी एक वेगळीच घटना घडली. दीर्घ समाधीमधून जागृत झालेल्या त्या तपस्वीने लाकूड तोड्याला क्षमा केली. भक्त परंपरेमध्ये पुढे याच तपस्वीला श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपाशी जोडण्यात आलं आणि दीर्घ समाधीनंतर प्रकट झालेलं हेच स्वरूप पुढे श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखलं गेलं. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी थेट अक्कलकोटला आले अशी सरळ कथा आहे. उलट त्यांच्या दीर्घ भ्रमंतीच्या अनेक कथा वेगवेगळ्या चरित्रांमध्ये आढळतात. कधी त्यांचा संबंध हिमालयाशी जोडला जातो, कधी उत्तर भारतातील प्रदेशांशी, तर कधी देशाच्या इतर भागांतील तीर्थक्षेत्रांसोबत जोडला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी
ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेल्याचा कथाही सांगितल्या जातात. यामुळे त्यांच्या जीवनाचा माग काढण्याचा प्रयत्न आणखीनच कठीण होतो. आपण एका ठिकाणी त्यांचा धागा पकडतो आणि काही अंतरानंतर तो पुन्हा दुसऱ्या कथेत मिसळून जातो आणि हे नेहमी असंच होतं. या भ्रमंतीच्या कथांमध्ये मात्र एक गोष्ट वारंवार जाणवते. स्वामी कोणत्याही एका ठिकाणाला, एका घराला किंवा एका व्यक्तीला आयुष्यात कधीही बांधून राहिले नाही. त्यांचा प्रवास सतत सुरूच होता. गाव बदलत गेलं, माणसं बदलत गेली, भाषा बदलल्या, पण त्यांच्या भोवती निर्माण होणारं कुतूहल मात्र तसंच राहिलं. कुठे एखादा माणूस त्यांच्या वागण्यामुळे आश्चर्यचकित होत असे, कुठे कुणी त्यांना सिद्धपुरुष मानत असे, तर कुठे त्यांच्या विचित्र वाटणाऱ्या कृतींचा अर्थ लोकांना खूप उशिरा समजल्याच्या कथा आहेत. त्यांच्या मागे प्रसिद्धी मिळवण्याची धडपड नव्हती. स्वतःचा मोठा परिचय सांगण्याची गरजही नव्हती. जणू कुठून आलो यापेक्षा समोर आलेल्या माणसाच्या आयुष्यात त्या क्षणी काय घडत आहे हेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रोज अशाच नवनवीन माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असा हा प्रवास अखेर महाराष्ट्राच्या दिशेने वळतो आणि स्वामींच्या जीवनकथेतील सर्वात महत्त्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे अक्कलकोट. साधारण 19व्या शतकाच्या मध्यावर स्वामी अक्कलकोट परिसरात आले. पुढे याच भूमीशी त्यांचं नाव इतकं घट्ट जोडलं गेलं की अक्कलकोट स्वामी म्हटलं तरी कोणाबद्दल बोललं जातं हे वेगळं सांगावं लागत नाही. ज्या व्यक्तीचं जन्मगाव निश्चितपणे सांगता येत नाही त्या व्यक्तीला अक्कलकोटने मात्र कायमचीच ओळख दिली. स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टीही हळूहळू बदलत गेली. सुरुवातीला एखादा अनोळखी संन्यासी म्हणून पाहणारे लोक त्यांच्या सहवासातील अनुभवांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. स्वामींच्या सेवेत राहणाऱ्या भक्तांची संख्या वाढली. चोळाप्पासारख्या भक्तांचं नाव त्यांच्या जीवनकथेशी कायमचं जोडलं गेलं. राजघराण्यातील व्यक्तींपासून सर्वसामान्य माणसापर्यंत अनेक जण त्यांच्या संपर्कात आले. कुणाला त्यांच्यात गुरु दिसला, कुणाला दत्तस्वरूप दिसले, तर कुणाला संकटाच्या काळात आधार देणारी एक अद्भुत शक्ती दिसली. पण इतक्या वर्षांच्या भ्रमंतीनंतर स्वामी अक्कलकोटमध्येच इतका काळ का थांबले हा प्रश्नही भक्तांच्या मनात राहिला. देशभर फिरणारा संन्यासी अचानक एका भूमीशी इतका जोडला कसा गेला? अक्कलकोटमध्ये असे काय होते की त्यांच्या जीवनाचा सर्वात ओळखीचा अध्याय इथेच लिहिला गेला आहे? आणि इथे त्यांच्या आयुष्याच्या रहस्यात एक विलक्षण विरोधाभास दिसतो. त्यांच्या आयुष्याचा मधला आणि शेवटचा काळ हजारो लोकांच्या उपस्थितीत घडत होता. लोक त्यांना भेटत होते, त्यांच्यासोबत राहत होते, त्यांच्या आठवणी पुढच्या पिढ्यांना सांगत होते. पण या सगळ्या लोकांच्या समोर बसलेल्या स्वामींच्या आयुष्याची सुरुवात मात्र कुणालाच स्पष्टपणे दाखवता येत नव्हती. मित्रांनो, एका क्षणासाठी कल्पना करा की अक्कलकोटमध्ये एक वृद्ध गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला आहे. आयुष्यभर त्याने संसार केला, मुलांना मोठं केलं, सुखदुःख अनुभवलं आणि आता वयाच्या उत्तरार्धात त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तो स्वामींसमोर बसतो. त्याला कदाचित स्वामींचं जन्मगाव माहीत नसतं, त्यांचे आईवडील कोण आहेत हे सुद्धा माहीत नसतं, पण त्या क्षणी त्याला त्या प्रश्नांची गरजही वाटत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याच्या मनात फक्त एकच चिंता असते, माझं उरलेलं आयुष्य कसं जाईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, माझ्या हातून झालेल्या चुका मला आयुष्याच्या शेवटी त्रास देतील का? आणि त्याला स्वामींच्या सहवासातून जर धीर मिळाला तर त्या वृद्धासाठी स्वामी कुठे जन्मले हा प्रश्न छोटा होऊन जातो. कदाचित असाच असंख्य अनुभवांमुळे स्वामींच्या भोवती चरित्रापेक्षा श्रद्धेचं वर्तुळ अधिक मजबूत होत गेलं. अक्कलकोटमध्ये मात्र काळ पुढे सरकत होता. वर्षानुवर्षे स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या असंख्य लोकांच्या पावलांनी
त्या भूमीला वेगळी ओळख मिळत गेली. एकेकाळी हा संन्यासी कुठून आला असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या जागी आता स्वामींचं दर्शन कुठे होईल असं विचारत दूरवरून येणारे भक्त दिसू लागले. हा बदल फार मोठा होता. ज्या माणसाचा भूतकाळ कुणाला नीट माहीत नव्हता त्याचं वर्तमान हजारो लोकांच्या जीवनाचा भाग बनलं होतं. स्वामींचं नाव घराघरात पोहोचत होतं. कुणाच्या देवघरात त्यांचं स्मरण होत होतं. कुणी संकटात त्यांना हाक मारत होतं तर कुणी आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या नावात मन गुंतवत होतं. पण प्रत्येक देहाच्या प्रवासाला एक दिवस थांबावं लागतं. अक्कलकोटमधील स्वामींच्या वास्तव्याचाही अखेरचा काळ जवळ आला. 1878 स्वामी समर्थांनी देह ठेवला. ज्यांनी वर्षानुवर्षे त्यांना आपल्या डोळ्यासमोर पाहिलं त्यांच्यासाठी हा क्षण किती वेदनादायक असेल याची कल्पना आपण करू शकतो. ज्याच्या चरणांशी आपल्या आयुष्याची आशा जोडली तो देह आता समोर दिसणार नाही ही भावना भक्तांसाठी सहज स्वीकारण्यासारखी नव्हती. पण इथेही स्वामींची कथा मृत्यूच्या एका तारखेला येऊन संपली नाही. उलट त्यांच्या देहावसानानंतर त्यांच्या भोवतीची श्रद्धा आणखी विस्तारत गेली. आज इतक्या काळानंतर एक विलक्षण विरोधाभास आपल्या समोर आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यातील शेवटच्या काळाशी संबंधित अक्कलकोट आपल्याला सापडतं. त्यांच्या वास्तव्याशी जोडलेली ठिकाणं सापडतात. त्यांच्या भक्त परंपरेच्या आठवणी सापडतात. त्यांच्या महासमाधीचा काळ सांगता येतो. पण त्याच व्यक्तीच्या जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणांकडे पाहण्याचा प्रयत्न केला की पुन्हा धुकं दिसू लागतं. आणि कदाचित त्यामुळेच स्वामी समर्थ नेमके कुठून आले हा प्रश्न आजही लोकांना आकर्षित करतो. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.